Cancer Healer Center, a new beginning. नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत? नाशिकमधल्या पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न, तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजितदादांचं उत्तर. सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे याच हेतूनं धस काम करत आहेत. मात्र राजकारणामध्ये संवाद खुंटता कामा नये. मुंडे धसांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. फक्त 2 तास ईडी आमच्या हातामध्ये द्या. शहा सुद्धा मातोश्रीमध्ये येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश करतील. राऊतांचं आव्हान, तर मूर्खांना मी उत्तर देत नाही. राऊतांच्या वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार. संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत. राऊतांची विधानं म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने. मंत्री गिरीश महाजनांची संजय राऊतांवर टीका. जळगावमध्ये भाजपच्या संजय गरुडांकडून फडणवीसांना गदा भेट. तुमचं काम थांबवणारे जे विचार आहेत त्या विचारांचा शिरच्छेद करण्यासाठी शस्त्रांचा वापर करू, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो. मित्रपक्षाच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा. अजित पवारांसमोरच आमदार सरोज अहिरेंकडून नाराजी व्यक्त. भास्कर जाधवांचं व्हॉट्सअप प्रोफाईल आणि स्टेटस चर्चेत. म्होरक्या जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसंच काय, जनावरही विश्वास टाकतात. भास्कर जाधवांच्या या स्टेटसमुळे चर्चांना उधार. ठाकरेंच्या शिवसेनेतील पडझड थांबवण्यासाठी नेत्यांचं मिशन कोकण. प्रमुख नेते लवकरच कोकणामध्ये जाणार. संजय राऊतांची माहिती, तर विनायक राऊतांच्या उपस्थितीमध्ये राजापुरातील पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनामध्ये बैठक. हरियाणा आणि दिल्लीमध्ये काँग्रेसनं आपसोबत युती होऊ दिली नाही. काँग्रेसला भाजपला नाही तर मोदी विरोधक केजरीवालांना हरवायचं होतं. केजरीवालांनी सांगितलेला किस्सा राऊतांकडून सबूत. नेमकं कुणाविरोधात लढायचंय हे केजरीवालांनी आधी ठरवून घ्यावं. पराभवाचं खापर इतरांवर फोडण्यापेक्षा चिंतन करणं महत्वाचं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांचा केजरीवालांसह राऊतांना सल्ला. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबतचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार. लाभार्थी महिलांचं उत्पन्न, कागदपत्र, जमीन यांची तपासणी होणार. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना योजनेमधून वगळणार, सूत्रांची माहिती. निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंसह आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणींचे जे फॉर्म येतात ते घेण्याचं ठरवलं होतं. मात्र श्रीमंत महिलांनीही अर्ज केल्याचं निवडणुकीनंतर समजलं. अजित पवारांची मोठी कबुली. नवी दिल्लीहून प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे गाडीचा प्लॅटफॉर्म बदलल्यानं स्थानकावर चेंगराचेंगरी. भीषण दुर्घटनेमध्ये 18 जणांचा मृत्यू तर 10 गंभीर जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर. आमदार संदीप क्षीरसागरांच्या भेटीवरील प्रश्नावर अजितदादा संतापले. बीडमधील पाणी प्रश्नासंदर्भात क्षीरसागरांनी भेट घेतली. अजितदादांची माहिती. मला मराठी येत नाही, तुम्ही माझी तक्रार करा. उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाची मुजोरी, तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला? मराठी आरपीएफ अधिकाऱ्याचा अजब सवाल. दिल्लीमध्ये उद्या भाजप आमदारांची बैठक होणार. भाजपचा विधिमंडळ नेता ठरवला जाणार. तर 18 फेब्रुवारीला दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, सूत्रांची माहिती. अमेरिकेकडून भारताच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठीचा 182 कोटींचा निधी रद्द. एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यक्षमता विभागाचा निर्णय. अमेरिकन करदात्यांच्या पैशातून होणारे सर्व खर्च रद्द. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी वेळापत्रक जाहीर. 22 मार्चपासून रंगणार आयपीएलचा थरार. कोलकाता विरुद्ध बंगळुरूच्या सामन्यानं हंगामाला सुरुवात होणार. Cancer Healer Center, a new beginning.